हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर परत ब्लॉग बनवते. ब्लॉग बनवायला काही टाइमच मिळत नाहीये, परत एडिटिंगला पण टाइम नसतो, म्हणून काय ब्लॉग बनवत नाही. कुठे आपण बाहेर पण गेलो नाहीये, सध्या घरातच आहोत. आणि आता पोरांना पडतील सुट्ट्या. प्रांजलचं एक्झाम झालेले आहेत आणि प्रज्वलच्या फक्त बाकी आहेत. हर्षलच्या पण एक्झाम झालेले आहेत. आणि त्या दिवशी मी जिताडा मासा आणला होता, अर्धा मित्राने घेतला आणि अर्धा मला दिलता. त्याचे काही पीस काहीतरी फ्राय केले होते शुक्रवारी आणि बाकीचे आज मग रस्स्यासाठी ठेवले ते. आता त्याचाच रस्सा करायला घेतलेला आहे, दाखवतो तुम्हाला. चला, आता हा आहे आपला जिताडा मासा, जो भांडूप गावातून आणला होता मी मित्राकडून. मित्राने अर्धा घेतला आणि मी अर्धा घेतलेला. त्याच्यावर आता लिंबू पिळून घेतले स्वतःने, कारण की त्याला फ्रीजरमध्ये टाकला होता, कारण की तो फ्रायडेला आणला होता मी. आणि ते सगळं तयारी आहे. आंब्याच्या कापच्या रेडी आहेत आणि थोडंसं ह्याचं आता तेल टाकलंय 2 पळ्या. इथं लसूण बिसून मस्त टेचलाय. तेलात थोडा आता लसूण बिसून गरम करून फ्राय करत ठेवलेला आहे. आता काय नाही, शिजवत ठेवला त्याला. आता थोडा लाल परतून घेईल, त्याच्यावरती कढीपत्ता टाकलाय मस्तपैकी. त्याची घाई चालली जाम, फटाफट. आणि हिंग थोडासा आणि अजून हळद बिळद सरळ टाकायचं आहे. मसाला बिसाला आपला आगरी पोळी पद्धतीचा. होऊन जाऊ दे जिताडा माशाची रेसिपी आज. आणि आता थोडी हळद किती चमचे टाकायचे? 1-1.5 चमचा हळद टाकलेला आहे. मसाला टाक अजून टाक, बस. 3 चमचे मसाला. त्याला आता मस्तपैकी परतून घेतलेलं आहे. आता आपला टाकायचा मावरा झाला. आता 15 मिनिटात रेडी जेवण. आता मस्त आता शिजवत ठेवाल. वरती पाणी ठेवून ताटात. आपल्या पण काम आहेत, आपण हार करून घेऊया पटापट. आणि आता काय टाकलं याने? गरम मसाला टाकलाय. चला, आता भेटू 15 मिनिटानंतर. 15 minutes later. चला, आता जिताडा मासा रेडी. या सगळ्यांनी जेवायला पटापटा. तुझ्याकडे ते बॅग. चला, रिक्षा निघाली बालवाडीत जायला. आज लवकर उठली नाही, आज लेट उठली. हा, आज लेट उठलीस ना? जा आता बालवाडीत लवकर. पप्पल बोलते, पप्पल येते का? घालता येतेच पप्पल? पप्पल घालता येते तुला? बघ कशी घालते. जा आता, कोणाची वाट बघते? बघ कशी चालली म्हातारी बाई. बाय 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 बाय. लवकर आहे, जा लवकर. जिताडा खावाला. काय आला? सांगते तशी चप्पल घालते तर कळतच नाही. काय आलं? जा पटकन. चप्पल बरोबर नाही घातली. सांगते मागे हे सँडल घालते ती पण तशी घालू नकोस. ती काढायला पण नखरे किती घालते. तुला काढायला त्रास आहे म्हणून शाळे बघितली. तिला नाही जायचंय. घे तू वरती उचलून येऊन जातील. नको चप्पल येऊ जा. चप्पल नको जा. चला तर मित्रांनो, जस्ट काम आवरलंय आणि जिताड्याचा कालवण आता परत गरम करायला ठेवलाय, कारण की सकाळी लवकरच झालंय म्हणून परत गरम करत ठेवलंय. चला, तर या जेवायला चपाती आहे आणि रविवारचा आहे. चला, आता प्रिशा आली आता बालवाडीतून. काय शिकवला टीचरने? हा, दीदी ए बबली
टेबल पाहिजेला काय बडीशॉप खाल्लीस ना बडीशॉप सर्व नको देऊ सांडवलती काय आला खाली उतार पडशी कडनं आला हे जा तुझा ती बरोबर खेळते येडी आहे ना तिथे येडी आहे ना खाली उतर पडशी ना तिकडनं उतर खाली सायकलवर बस माझ्या घे पाडली दीदी पाडली डुबक करून पाडली माझी बबली पडली ना तू पडली एक पोरगी पडली बाईने काय शिकवला आज बाईने काय शिकवला ती सांग बाईने काय शिकवलं बाईनी काय बाईल बडीशॉप खाल्लीस ना सारखं नाही खायचं चला तर मित्रांनो जस्ट जेवून आलेलो आहे या रूम मध्ये आता जरा थोडा आराम करून नंतर मग 4 वाजता दुकान लावायला जायचंय आणि प्रिशा पण आली मगाशीच ना दीदी तू जेवली दीदी प्रिशा तू जेवली ओय प्रिशा जेवली का तू कोण आहे डबल रोल आहे तुझा प्रिशाचा डबल रोल आहे प्रिशा बाय चला आता काय थोडा आराम करूया काम आवरलंय मगाशीच जेवलो बिलो टेस्ट जरा उतरली जिताडा माशाची फ्रीज मध्ये ठेवलेला उतरून जातो मासा ताजा आणलेला त्या दिवशी तुकड्या मस्त लागल्या आज कालवून एवढा खास नाही लागला चला काय नाही प्रिशा आमची बघा सरा फेकाफेक करायला लागली काय दिलंय बाईंनी खाऊ दिलाय का खाऊ दिला बाईंनी नाही दिला काय दिलं येते का खुलता चेन बॅगेची येते बोलीला चेन खुलता काय कॉक आहे कॉक चॉकला कॉक बोलते कॉक ना पाटी कुठं पाटी आहे का त्याच्यात पाटी आहे टीचरने आज काय दिलं ना तुम्हाला खायला टीचरने खायला काय दिलं ना आज बिस्किट पेडा लाडू भेल नाही दिली लाडू पण नाही दिला हा घे चॉक तर सांडोळी सगळे बेल हा झाडू मारते दरवाजा बंद कर एसी चालू आहे इकडे दे छकुली ए टेकुली प्रिशा बाबा बोलवतात प्रिशा बाबा बोलवतात काय केलास कचरा केला खायचं का मी टाकायचं असतं चला आता मित्रांनो दुपारी मस्त झोप काढून दुकान लावून आले आता संध्याकाळचे 7:30 आणि आता स्वातीने घेतला पिझ्झा करायला पिझ्झा पण रेडी झालेला आहे मी हार करत होतो होममेड पिझ्झा
आणि हा बनवलाय चिकन पिझ्झा. चिकन खाल्ला पिझ्झा. पिझ्झा कुठे? त्याला एक पिझ्झा खाल्लाय, स्वाती बोलताय अजून एक अर्धा खा. माझ्या मधला हा चल. मामा गए दिल्ली, वहाँ से लाया दिल्ली, दिल्ली के दो बच्चे, बच्चे कितने अच्छे. चालेल आता. जॉली सफर बघ बघायला. अरे चल पुढे आला. इथं संपूर्ण आहे. Open your mouth. Open your mouth. हे सेपरेट आहे. तू काय? Open your mouth. नोज दाखव. नोज कुठे? नोज दाखव. खाली बस. चल जा. आईस कुठे? आईस 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 आईस. टीथ टीथ. हेअर्स हेअर्स. हँड हँड. लेग्स लेग्स कुठे? लेग्स. प्रिशा कुठे? प्रिशा. स्टमक कुठे? स्टमक. आणि प्रिशा कुठे? प्रिशा. प्रिशा व्हॉट इज टंग कुठे? टंग. इयर्स इयर्स. बाय बोल. बाय गाईस. बाय गाईस. किती बोलली तो? बाय गाईस. बाय बोल. चला ना मित्रांनो, जस्ट आता पिझ्झा खाल्लाय आणि आता दुकानावर पण जाऊन आलं. मग अशीच 10 वाजलेले आहेत आणि आता जेवायला आहे दुपारचाच. थोडं खातो. पिझ्झा अजून काही जिरला नाही आणि बाहेर जायची पण काही इच्छा नाही आता कुठं फिरण्याची, कारण की ऊन भरपूर आहे. पूर्ण ऊन सुट्टी पडली आहे. बघू कुठेतरी जाऊया जवळपास. चला जेवायला तर फक्त दुपारचाच आहे. चितळ अजून काही संपलं नाही. चला तर जेवून घेऊया आणि नंतर भेटूया. चला तर मित्रांनो, आता जस्ट जेवलाय. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.